सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढ भागात आणि जुळे सोलापूर परिसरातील नागरी सुविधांसाठी सुसज्ज दवाखाना आणि प्रसूतीगृह, नवे सुसज्ज बसस्थानक, नाट्यगृह आणि पालिकेची इंग्रजी माध्यमाची शाळा, महात्मा बसवेश्वर उद्यान, अद्ययावत भाजी मंडळी या सर्व उपक्रमांसाठी सोयीच्या जागेचे आरक्षण ठेवून आगामी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करावी अशा विविध मागण्यांचे निवेदन आणि दावे हरकती सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांना सादर केले. जुळे सोलापूर विकास आराखडा प्राधिकरण समिती आणि विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने नेहरू नगरपासून मोर्चा काढून घोषणा देत सर्वपक्षीय नेते, समाजसेवक, ज्येष्ठ नागरिक आणि नागरिकांनी सादर केले. माजी आमदार व शिवसेना नेते शिवशरण अण्णा पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. बसवराज बगले, भाजप नेते माजी नगरसेवक प्रभाकर, काँग्रेसचे नेते विजय शाबारी, परिवहनचे माजी सभापती सुभाष चव्हाण, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अण्णप्पा सतुबर, प्राध्यापक विलास मोरे, सुभाष उळागडे, बाळासाहेब पाटील, महेश पाटील, पांडुरंग पवार, विश्वनाथ आमणे, अशोक पाटील, शैलेश आमणगी, वैशाली माशाळ, सुजाता म्हेत्रे, सुरेखा गब्बूर, बाबूराव लद्दे, ताराचंद नाईक, सिद्रय्या माविनमर, संतोष कदम, पद्माकर कुलकर्णी, कुसगल आदी प्रमुख मंडळी उपस्थित होते. थोड्याच मागण्या आहेत. पहिल्यांदा मागणी आमची एसटी स्टँड झालं पाहिजे. जुळे सोलापुरातील जी एसटीसाठी आरक्षित जागा ठेवलेली आहे त्या जागेवर एसटी स्टँड झालं पाहिजे. दुसरी आमची मागणी आहे तिथं सुसज्ज नाट्यगृह झालं पाहिजे. तिसरी मागणी आमची आहे सुसज्ज महानगरपालिकेचा दवाखाना झाला पाहिजे. आणि आमची दुसरी मागणी आहे सुसज्ज अशी भाजी मंडई झाली पाहिजे. या प्रमुख मागण्यासाठी आज जुळे सोलापूर परिसरातून भव्य मोर्चा महानगरपालिका कार्यालयावर निघालेला आहे आणि त्या कार्यालयावर आम्ही निवेदन देणार आहोत. आणि महानगरपालिकेने जो कृती आराखडा तयार केलेला आहे त्या आराखड्यामधून जाणून बुजून जुळे सोलापूर परिसरातील लोकांच्या भावनेचा आदर न करता ज्या लोकांना सुविधा पाहिजे होत्या त्या वगळल्या गेलेल्या आहेत. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.